मुख्यमंत्री असताना तीर्थदर्शन असेल, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ अशा अनेक योजना बंद करायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पण तेही त्या सरकारचे एक भाग आहेत ना. लाडका भाऊ असेल, आनंदाचा शिधा असेल, इतर काही आपण योजनांची नावं सांगितली. हे एकच सरकार होतं ना त्यावेळेला. आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस होते. आणि आता देवेंद्र फडणवीस या योजना बंद करतायत मुख्यमंत्री म्हणून. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत. या विषयावरती खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवायला पाहिजे. या गरिबांच्या योजना बंद करण्याचं कारण काय? शिवभोजन थाळी ही जेव्हा सुरू केली माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते. आणि त्या योजनेचं अनेक ठिकाणी उद्घाटन स्वतः शिंदेंनी केलेलं आहे. तर ह्याच्यावरती सरकारमधल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, जायला पाहिजे. गरिबांच्या योजना का बंद होतात आणि अडाणीच्या योजना का चालू राहतात या पाहायला पाहिजे त्यांनी. मुख्यमंत्री डबल इंजिनचं सरकार आहे असं म्हणतात राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणतात. पण काल ज्या पद्धतीनं सोयाबीनच्या प्रश्नावरती केंद्र सरकारने म्हटलं की 24 दिवसाची मुदत देण्यात येईल आणि राज्य सरकार म्हणतं की आम्हाला कुठलीच मुदत नाहीये. काय सुरू आहे? नाही, या दोन सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या विषयी कोणत्याही भावना किंवा संवेदना राहिलेल्या नाहीत. काल सुद्धा मी बजेटवर बोलताना आम्हाला असं वाटलं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही MSP वरती काहीतरी योजना आणा, मिनिमम सपोर्ट प्राइस. तुम्ही त्याच्यावर कोणती योजना आखली नाही. शेतकऱ्यांचं इन्कम डबल करावं अशी तुमची भूमिका होती. त्याच्यावर तुमच्याकडे कोणत्याही ठोस योजना नाही. शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, बरं का, या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस योजना नाहीत. महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. पण या राज्याचं सरकार जे आहे फडणवीसांचं, त्यांना शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था राहिलेली नाही.